नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आली मोठी खुशखबर. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत. त्यापूर्वीच आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट सविस्तर समजायला सुरू करूया. 78 लाख पेन्शन धारकांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. 1 जानेवारी 2025 पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणत्याही बँक शाखेतून आणि देशाच्या कोणत्याही भागातून पेन्शन काढण्याची सुविधा मिळणार आहे. केंद्रीय श्रम रोजगार मंत्री आणि EPF केंद्रीय न्यायिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मनसुख मांडविया यांनी सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये सुमारे 78 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती वेतन जवळच्या बँकेतून काढण्याचा लाभ मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाच्या कर्मचारी निवृत्त झाल्यावर कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत दरमहा एक निश्चित पेन्शन दिली जाते. आतापर्यंत निवृत्ती वेतन कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन काढण्यासाठी तो ज्या क्षेत्रातून सेवानिवृत्त झाला आहे त्या संबंधित बँकेच्या शाखेत यावे लागते. वास्तविक EPFO वेगवेगळ्या प्रादेशिक कार्यालयामध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक प्रादेशिक कार्यालयात फक्त काही 3 किंवा 4 बँक शाखा पेन्शन काढण्यासाठी अधिकृत आहे, ज्यामुळे अनेकांना समस्यांना समोर जावे लागते. कारण सेवानिवृत्तीनंतर बहुतांश कर्मचारी आपल्या गावात किंवा अन्य भागात राहू लागले आहे, तरी त्यांना पेन्शन काढण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता नवीन सुविधेमुळे त्यांचे हे कष्ट कमी होणार आहे. EPFच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल. केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया म्हणाले की EPPSची मंजुरी EPFच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरले आहे. ही पेन्शन धारकांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे, जी आता पूर्ण होत आहे. त्यामुळे पेन्शन धारकाला आता देशाच्या कोणत्याही भागातून त्यांच्या सोयीनुसार पेन्शन काढता येणार आहे. प्रगत IT आणि बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पेन्शन काढण्याचे मोठे फायदे होतील. पेन्शन पेमेंट हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही. नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर पेन्शनधारकांना पेन्शन पेमेंट ऑर्डर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही. सध्या सेवानिवृत्तीनंतर एखादा व्यक्ती दुसऱ्या प्रदेशात गेल्यावर त्याला त्या प्रादेशिक कार्यालयासाठी PPO हस्तांतरित करावा लागतो. त्यानंतर ते कार्यालय बँकेच्या शाखेचे वाटप करते, जिथून पेन्शन काढता येते. परंतु हा सर्व त्रास CPPS मध्ये संपेल. आता 1 जानेवारी पासून CPPSचा लाभ EPFO मध्ये चालू असलेल्या सेंट्रलाइज IT सक्षम प्रणाली 2.0 अंतर्गत उपलब्ध होईल. त्यानंतर पुढील टप्प्यात आधार आधारित पेमेंट सिस्टीम देखील लागू केली जाईल. तर अशा प्रकारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.